पहिल्यांदा माझ्याशी नीट बोलले. भाऊजींसाठी या घरात काहीही आलं की आधी ते दुसऱ्याने कोणतरी खाऊन बघावं लागतं. म्हणून मी एक लाडू कुत्र्याला खायला दिला, तर त्याला लाडू इतका आवडला की त्याने सगळा डबाच फस्त केला. तुम्ही त्या बिचाऱ्या राजनला तुरुंगात टाकलत ना, यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. अति निष्काळजीपणा हा ठरवून गेलेल्या गुन्ह्या इतकाच मोठा असतो. राजनचं जगणं आपल्याला डोकंदुखी ठरणार आहे. डोकं फिरलंय का तुमचं? त्याचा जीव जाता कामा नये. नमस्कार. या 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 साहेब या, बसा ना. काय बघताय? व्यवहार पूर्ण होतो आहे का नाही? हा, मी सुटकेस बरोबर आणली आहे का नाही? ओके नाही, पण मी म्हणलं की असं पोलीस स्टेशनमध्ये सुटकेस घेऊन जाणं बरोबर नाही. त्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये ज्या गोष्टी घेऊन जायच्या त्या घेऊन आलोय. म्हणजे हे राजनचं जामीनपत्र. राजनला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. हे त्याच्या वकिलाला येऊन देऊ दे ना. तुम्ही कशाला वकिली करताय? कारण मी ॲडव्होकेट वामन किल्लेदार, राजन तायशिटेचा वकील. साहेब, माझ्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून देऊ नका. आता मी काय करू? तुम्ही काय करायचं काय करायचं नाही त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे. कागदपत्र पहा आणि राजनला मुक्त करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही माझी फसगत केली तर? आणि मी जर मनात ठरवलं ना, तर तुमची ही वर्दी उतरवून काढवावरने तुमची धिंड सुद्धा काढू शकतो. माझा संयम म्हणजे माझा पराभव समजू नका. मग आधीच्या पैशाचं काय झालं? वाकणीसांना विचारा ना, त्यांनीच दिली होती ना तुम्हाला सुपारी. हे बघा, मला जर माझे पैसे मिळाले नाही तर हे सगळं प्रकरण घेऊन मी दैनिक जागरमध्ये जाईन. मुख्यमंत्र्याची खुर्ची सोडा, साधा इलेक्शनचं तिकीट देखील मिळणार नाही नरसिंहरावांना. मलाही तेच हवंय. हा, जी माणसं दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःची घरं बांधतात ना, त्यांना अधिकारच नाही हा. वाटल्यास मी येतो तुमच्या बरोबर दैनिक जागर मध्ये. माझंही काम होऊन जाईल. हे बघा, मला काहीही बघायचं नाहीये. आता तुम्हीच हे बघा आणि 2 मिनिटांच्या आत राजनला सोडा. हवालदार, येस सर. त्या राजनला घेऊन या. होय साहेब. काय शॉट मारला राव तुम्ही, लय भारी राव. It's been big, massive. हे ताई, मला क्रिकेट बघायचंय. कसलं क्रिकेट? हा, गावामध्ये होतं का असलं काही? इथे आल्यापासून चोचले फार वाढले ना तुझे. गावात असताना आमदार कोण होता हे तरी माहितीये का तुला? आणि आता मुख्यमंत्री कोण आहे बघतीस होय? यंदाच्या निवडणुका महाराष्ट्राचा सगळा चेहरा मोहराच बदलून टाकणार हे नक्की. परंतु अटीतटीच्या या लढाईत सत्ताधारी पक्ष सत्ता टिकवण्यात यशस्वी होईल. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रमुख नाव म्हणून नरसिंह किल्लेदार चर्चेत आहे. आपल्याच गावातील एका 19 वर्षाच्या मुलीला जेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं लग्न मंडपात टाकून दिलं, तेव्हा त्या असहाय्य मुलीचा नरसिंह किल्लेदारांनी स्वीकार करून उद्धारच केला.
त्यामुळे त्यांच्या या लग्नाचा त्यांना मिळणाऱ्या मतांवर किती परिणाम होईल हाच सर्वत्र उत्सुकतेचा विषय आहे. झालं का समाधान? आता मला क्रिकेट बघू दे. अरे बघितलंस का आता कसं होणार? कसं होणार म्हणजे? भाऊजी तुझ्यामुळे मुख्यमंत्री होणार. तू मुख्यमंत्र्यांची बायको आणि मी मुख्यमंत्र्यांचा मेवना. आणि त्याने काय होईल? त्याने आपल्या गावात वट वाढल की. हो आणि काय करणार आहेस गावात वोट वाढवून? काय करणार? गावात जाऊन ते राघोबा अंबुरेच्या कंबरड्यात लात घालणार. असं दुसऱ्याच्या जीवावर उड्या नाही मारायच्या आपण. त्यापेक्षा तू खूप शिक आणि मोठा हो. म्हणजे आपोआपच त्या राघोबाचं नाक कापलं जाईल. हे बेस्ट आहे. बिना नाकाचा राघोबा. अख्खा गाव असं. साहेब फक्त तुमच्यामुळे माझा देवावर अजूनही विश्वास आहे. आता उगाच मला लाजवू नकोस. माझ्याच्याने जेवढं शक्य होतं मी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट मी तुझ्यासाठी करेन. बस. धन्यवाद वामन साहेब. अहो जे काम आम्हाला जमलं नाही शेवटी तुम्ही ते करून दाखवलं. म्हणजे काय वामन साहेब, हा कशाला उगाच आता नाटकं करायची आपण. आता आलाय की हा आपल्या ताब्यात. वाकणीस वाटेल ते बोलू नका. वामन साहेब म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना सामील आहात? राजन तुझा काहीतरी गैरसमज होतोय. का वागता असं माझ्याशी तुम्ही? ना जीव गेले की कसा? राजन सांगून ठेवतोय. जीव कसा घेणार तू राजन? कारण जीव घ्यायच्या सगळ्या वस्तू आमच्याकडे आहेत. काय वामनराव बरोबर बोलतोय ना मी? काय चाललंय वाकणीस? रुसूल आतमध्ये ठेवा. हो वामनराव असं काय? राजन राजन मूर्खासारखा वागू नकोस. सगळ्यात पहिल्यांदा मी तुझा जीव घेणार आहे वाकणीस. राजन राजन पिस्तूल लोडेड आहे. हे बघ गोळी सुटू शकते. इथे कोणालाही गोळी लागेल. कोणालाही नाही, तुझा जीव घेणार आहे मी वाकणीस. राजन मूर्खासारखा वागू नकोस. थांबो, कोणालाही मारू शकतो मी. मागो राजन राजन ही चूक तू करावीस म्हणून खेळ खेळताय ते लोक तुझ्याशी. मला गन दे. गिव्ह दॅट गन टू मी. राजन 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 राजन
आता इथे बरं चालेल खेळू. पण काय खेळायचं? आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेळू. मुख्यमंत्री? हा कोण होणार मुख्यमंत्री? तू मी? हा. आणि मी तुझ्या ऑफिसात आलेला एक गरीब माणूस. बर. तू त्याला न्याय द्यायचा. न्याय द्यायचं का? चालेल. जा तू आता तिथे जाऊन बस. इथे बसू. साडी बिडी ठीक आहे ना रे? हा बरोबर आहे. हा. हे बघ असं बसू का? या. मालक मालक गरीबावर अन्याय झालाय मालक. त्याला मदत करा. केला न्याय. होय. आधी अन्याय काय झालाय ते तर समजून घ्या. हो का? चुकलं चुकलं. बोला. मालक गरीबावर अन्याय झालाय. मदत करा. मदत मागण्यापेक्षा कष्ट करा. याला म्हणतात का मुख्यमंत्री? मुख्यमंत्री काय नुसते सल्ले नाही देत, तो आलेल्याची कामं पण करतो. हो का? चुकलं चुकलं. नाही नाही नाही. आपण परत खेळूयात. हा आता मी मुख्यमंत्री आणि तू माझा वाकनीस. हा. वाकनीस. दामू काका नावाचे एक म्हातारे गृहस्थ आहेत. त्यांना 5 लाख रुपये मदत करा. शाबास. याला म्हणतात मुख्यमंत्री. हा. अजून काहीतरी? अजून करू. हा. वाकनीस. वामनदादा नावाचे आणखीन एक जण आहे, तर त्यांना संगीत शाळा काढण्यासाठी भरपूर पैसे द्या. आणि ना सुभानराव नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांना एक बैलजोडी आणि एक ट्रॅक्टर घेऊन द्या. आणि 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 त्यांना 100 एकर जमीन सुद्धा द्या. आणि अमृताताईंकडे तर सगळंच आहे. त्यांना काय घ्यायचं? आणि आता ते त्यांना भाऊ सुद्धा मिळालाय. काय झालं वाकनीस? काही राहून गेलंय का? साहेब, अहिल्याबाई नावाची एक दुष्ट चेटकी नाही, तिच्या पाठीत 100 फटके घाला. फक्त 100 फटके? मी काय म्हणते वाकनीस, आपण त्यांच्या बिछाण्यामध्ये बेडकं सोडायची का? नको साहेब, ती बेडकं पण त्यांच्या बरोबर राहून कंटाळतील. मग वाकनीस काय करायचं आपण? आपण त्यांचं कबूतर करूया. कबूतर? नको वाकनीस, अहो आपल्यालाच पाळत बसावं लागेल. तुम्ही दोघंही या घराचं दार नीट बघून ठेवा, कारण याच दारातून एक दिवस तुमची हाकलपट्टी होणार आहे. हॅलो. काय वाकनिसांवर? कधी? आणि कोणी केलं हे जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही वाकनिसांची काळजी घ्या. हो हो, मी येतो. हो येतो. हो.
रे बघताय का माझ्याकडे? काय झालेलं नाही मला. ते पिस्तूल एक खोटं आणि त्या गोळ्या पण खोट्या होत्या. मला का आता स्मशानात घेऊन जाता काय? चला उतरा दादा, बाजला करा. आता फक्त तुम्ही गाणं म्हणायचं, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोईकडे. राडाच घालायचं तुम्ही. म्हणजे म्हणजे सुभानराव पवार आता सदन शेतकरी होणार. आता डोक्यावरची टापसी जाणार आणि फटा येणार पेटा. कशामुळे? कशामुळे म्हणजे काय, त्यांच्या दरवाज्यामध्ये आता ट्रॅक्टर उभा राहणार. ट्रॅक्टर कोणाच्या बाला जमलं नव्हतं, आपण करून दाखवलं की नाही. असं काय करताय वहिनी? हा सुभानरावांची तर आता चांदीच होणार. गळ्यातल्या नांगर जाणार आणि ट्रॅक्टर येणार. तुमच्या आईसाहेब तर आता गावामध्ये ट्रॅक्टरमध्ये बसून मिरवणार. होय, काय विचार करताय वहिनी? तो राघोबा सावकार सारखे बाकीचे सगळे सावकार सुभानरावांकडे बघून तोंडात बोट घालणार. मज्जा आहे की नाही? मज्जा. आता आम्ही तुमच्या वडिलांसाठी एवढं केलं, तुम्ही आमच्यासाठी काय करणार वहिनी? म्हणजे असं काय करताय वहिनी? पुढं मागं ट्रॅक्टरचा व्यवहार करताना तुमच्या नाजूक हातांची सही लागेल. 10वी पास आहेत तुम्ही, सही पाहिजे हो. करणार की नाही? करेन की, पण खरंच ट्रॅक्टर येणार? आता खोटा ट्रॅक्टर कसा येतो आम्हाला तर ठाव नाही. मी एकदा आत्याबाई साहेबांना विचारू. कशाला उठसूट त्या म्हातारीला विचारायला जात आहे? काय आमच्यावर विश्वास नाही होय? नाही नाही, तसं नाही, पण असं कधी काही झालं नव्हतं ना. आतापर्यंत कधीच वाटलं नव्हतं अशा अनेक गोष्टी करणार तुमच्यासाठी. असं काय करताय? सुभानराव जसे तुमचे तसे ते आता आमचे झाले. आता तुम्ही पण आमच्याच झाल्या, होय की नाही? माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं, तारा ट्रॅक्टर. तुमची सगळी स्वप्न आम्हीच पूर्ण करणार, दुसरं कोण आहे? आमचं पण एक स्वप्न पूर्ण करा की. ट्रॅक्टर माझं स्वप्न पूर्ण करणार.